लग्नाचा मांडव सजला होता. अक्षतांची खरेदी झाली होती आणि वऱ्हाडांना आमंत्रण देण्यासाठी लग्नपत्रिकाही वाटल्या जात होत्या. आई बापाच्या डोळ्यात लेकीच्या पाठवणीचे सुखाश्रू होते आणि संपूर्ण घर मंगलाष्टकांचे सूर ऐकण्यासाठी आतुर झाले होते. पण म्हणतात ना, नशिबाचे फासे कधी पलटतील सांगता येत नाही. ऐन लग्नाच्या उंबरठ्यावर नवरदेवाने आपले खरे रंग दाखवले आणि एका निष्पाप तरुणीच्या स्वप्नांचा संसार एका झटक्यात कोलमडून पडला. सीमेवर शत्रूशी दोन हात करण्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या एका अग्निवीराने स्वतःच्याच होणाऱ्या पत्नीविरुद्ध फसवणुकीचे एक असे चक्रव्यूह रचले, ज्याची क्रूरता ऐकून आज संपूर्ण बीड जिल्हा सुन्न झाला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही पाहताय सरळ सोप्प. हे मन सुन्न करणारं प्रकरण उघडकीस आलं आहे परळी तालुक्यात. धारूरचा राहणारा आणि भारतीय सैन्यात अग्निवीर म्हणून शपथ घेतलेला भरत चंद्रकांत तोंडे हा या संपूर्ण कहाणीचा मुख्य खलनायक आहे. भरतने परळीच्या एका 24 वर्षीय तरुणीला लग्नाचे मोठे आमिष दाखवले होते. तिचा विश्वास जिंकण्यासाठी त्याने केवळ स्वतःच नाही तर आपल्या आई वडिलांसह नातेवाईकांचीही फौजच मध्यस्थीसाठी मैदानात उतरवली होती. भोळ्या आशेने मुलीने आणि तिच्या कुटुंबाने या वर्दीवाल्या मुलावर अंधळा विश्वास ठेवला. पण हाच विश्वास एका काळ्या रात्रीत बदलावा असे कारस्थान भरतने रचले. 20 डिसेंबर 2024 रोजी तो मुलीच्या गावी गेला. माझ्या आई वडिलांनी तुला तातडीने भेटायला बोलवलं आहे असा खोटा बहाणा करून त्याने तिला वडवणी जवळील एका लॉजवर नेलं. तिथं आपण लग्न तर करणारच आहोत असे भावनिक जाळे फेकत तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेतला आणि तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. या घटनेनंतर दोन्ही कुटुंबाच्या संमतीने 6 मे 2026 ही लग्नाची तारीख मोठ्या धूमधडाक्यात निश्चित झाली. बस्ता बांधला गेला, पत्रिका वाटप सुरू झाले. पण नवरदेवाचा हावरेपणा इथेच थांबला नव्हता. माझ्या घराचे बांधकाम सुरू आहे असे भावनिक कारण सांगून भरतने मुलीच्या हताश वडिलांकडून चक्क 4 लाख रुपये हुंड्यासारखे उकळले. मुलीच्या बापानेही लेकीच्या सुखासाठी पदरमोड करून पैसे दिले. मात्र 21 एप्रिल 2026 रोजी म्हणजेच लग्नाला काहीच दिवस शिल्लक असताना भरतने अचानक पीडितेला फोन केला आणि एका रात्रीत पाशवी रूप धारण केले. तो म्हणाला, मला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये, काय करायचं ते कर. एवढंच नव्हे तर पुन्हा फोन करून त्रास दिलास तर जगू देणार नाही अशी उघड धमकीही त्याने दिली. ज्या नवरदेवाचे स्वप्न डोळ्यात साठवले होते त्यानेच थेट मृत्यूची धमकी दिल्याने हताश झालेल्या या तरुणीने शेवटी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली. तब्बल 5 दिवसांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी भरत तोंडे यांच्यासह त्याच्या कुटुंबातील कासाबाई तोंडे, चंद्रकांत तोंडे अशा एकूण 11 जणांवर गुन्हा दाखल केला. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे गुन्हा दाखल होऊन आज महिना उलटलाय तरी सुद्धा राजकीय दबावपोटी परळी पोलीस मुख्य आरोपीला अटक करण्यास टाळाटाळ करत असल्याचा गंभीर आरोप या पीडितेने केला आहे. न्याय मिळवण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाचे उंबरठे झिजवून थकलेल्या या तरुणीने शेवटी 5 जून 2026 रोजी जिल्हाधिकाऱ्यामार्फत थेट मुख्यमंत्र्याकडे एक आर्त हाक मारली आहे. मला न्याय द्या, अन्यथा इच्छा मरणाची मला परवानगी द्या. देशसेवेची शपथ घेणाऱ्या एका जवानाने कौटुंबिक आयुष्यात केलेल्या या फसवणुकीच्या क्रूर मिशनमुळे आज केवळ एक कुटुंब उद्ध्वस्त झालं नाही तर खाकी आणि वर्दी या दोन्हीवरच्या विश्वासाला तडे गेले आहेत. आता तर या पीडितेला न्याय मिळणार का हाच मोठा प्रश्न आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? अशा फसवणुकीच्या घटना वाढत असताना समाज म्हणून आणि प्रशासन म्हणून काय निर्णय घेऊन आपण ही परिस्थिती बदलू शकतो? कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सरळ सोपं या चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.